नमस्कार. बखर लाईव्हच्या आजच्या बखरणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राज्यामध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे. दुसरीकडं प्राध्यापक लक्ष्मण हाके हे त्यांच्या आंदोलनाची तयारी करतायत. राहुल गांधींचा पुण्यात 3-4 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला. तिकडं नागपूरला देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम झाला. दोघांनीही नव्या पिढीशी, ज्याला नव्या भाषेत जेन झी म्हणतात, त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. त्यावरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, राजकारण सुरू आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत असताना गेल्या काही दिवसांमध्ये जो महागाईचा भडका उडालेला आहे त्याच्याकडं खरं तर फारसं कोणाचं लक्ष नाही, त्याच्यावरती फारशी चर्चा होताना दिसत नाही आहे. साखर 80च्या घरात गेलेली आहे. खाद्यतेल प्रचंड वाढलेला आहे. अगदी वेलदोड्यासारखा पदार्थ जो रोजच्या खाण्यामध्ये आपल्या नसतो तो तर भयंकर त्याच्या दुपटीनंच रेट वाढलेले आहेत. तांदूळ वाढलेला आहे, गहू वाढलेला आहे, कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. एकूणच काय तर खाण्याच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, ज्याला आपण जीवनावश्यक वस्तू म्हणतो, यांचा अक्षरशः भडका उडालेला आहे. महागाई वाढते, आपण बघतो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष महागाई वाढते. मात्र महागाई वाढण्याचा जो रेट आहे ना, तो या वेळचा काही अगदीच वेगळा आहे. 1-2 रुपये 3 रुपये एखादी वस्तू महाग झाली तर आपण समजू शकतो. मात्र अगदी 30-35 वर असलेली साखर अगदी 70-75-80 वर मी तुम्हाला रिटेलचा किरकोळ विक्रीचा भाव सांगतोय. याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. सणासुदीच्या दिवसामध्ये दरवर्षी या काळात दिवाळीपर्यंत महागाई थोड्या प्रमाणात वाढत असते. पण यावेळची वाढलेली महागाई ही खरोखरच सर्वसामान्य सोडाच, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा परवडणारी नाही, अशा पद्धतीची ही महागाई आहे. मुख्यतः ज्या रोजच्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या प्रचंड वाढल्या, त्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. बघा ना, आता मी म्हटलं तसं साखर 35 रुपयाची थेट जवळजवळ 80 रुपयांपर्यंत गेली आहे. याच्यामध्ये साठेबाजी कोण करतंय, किती करतंय, याचा खरं तर शोध घेतला पाहिजे. हे साधारण मी जे आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे ती साधारण रफली आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त असू शकतो. साधारणपणे 50-55 रुपये बाडा कोलम तांदूळ होता, तो साधारण 75 रुपये किलोपर्यंत गेला. म्हणजे तो 20 रुपयात वाढला गेल्या 8 ते 10, फार तर 15 दिवसात. साबुदाणा जवळजवळ 55-60 रुपयाचा साबुदाणा 75-80 रुपये किलो झाला आहे. आपण खोबरं म्हणतो, खोबरं 180 रुपये साधारण किलो होतं. तर ते खोबरं अर्थात हे काही खोबरं अगदी 4 दिवसात 8 दिवसात महिन्यात वाढलेलं नाही. गेल्या 7-8 महिन्यापासून खोबऱ्याचे दर हे चढे आहेत आणि 180 रुपयाला साधारण 6 महिन्यापूर्वी किलो असलेलं खोबरं जवळजवळ 400 रुपये किलोपर्यंत पोहोचलं आहे. खारीक जी आहे ती अगदी 150 रुपये किलो असणारी खारीक जवळजवळ 250-300 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वेलदोड्याचं मी तुम्हाला सांगितलं. हरभरा डाळी, आता दिवाळी आणि सगळ्या सणासुदीत हरभऱ्याची डाळ, तर हरभरा डाळसुद्धा बऱ्यापैकी मोठ्या त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. माझ्या दृष्टीनं काय तर गहू वाढलेला आहे. गव्हाच्या किमती बघा आपण काय गगनाला भिडल्या आहेत. एकूण काय तर जो अमेरिकन एक संस्था आहे जे जागतिक एकूण बाजारभावाचा अंदाज घेणारी आहे किंवा एकूणच चलनवाढीचा अंदाज घेणारी संस्था आहे, त्यांनी सुद्धा सांगितले की 2027 हे वर्ष भारतीयांसाठी हे भाववाढीचं आणि अन्नाच्या टंचाईचं असू शकतं. भारत, ब्राझील, इंडोनेशिया अशा काही देशांना त्यांनी तो इशारा दिलेला आहे. मला असं वाटतं की 27 वर्ष उजाडायला अजून वेळ आहे. पण त्याची चाहूल आहे की काय, ही आजची एकूण भाववाढ बघून असं वाटतं की त्याची चाहूल असावी की काय. कारण भाववाढीला मर्यादा राहिलेली नाही आहे. सर्वसामान्य माणसाच्या पलीकडं, त्यांच्या आवाक्याच्या पलीकडची ही भाववाढ आहे. मी मगाशी म्हटलं तसं सर्वसामान्य माणसं सोडा, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयाला सुद्धा विचार करायला लावणारी, काळजी करायला लावणारी ही भाववाढ आहे. साखरेचे भाव गगनाला भिडलेत. 35-40 रुपये साखर थेट तुम्ही 70-75 रुपयावर जर जात असेल, अर्थात आजचा जो काही बाजार आहे त्याच्यात काही प्रमाणामध्ये साखरेचे दर पडले, पण तो किती काळ राहील माहीत नाही. एकूण काय तर सगळ्या राजकारणामध्ये मला हा व्हिडिओ मुद्दाम आज मी महागाईवरती का करतो आहे,
तर आपण रोज चर्चा करतो, माध्यमांमधले लोक असतील किंवा एकूण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे सगळे राजकारणावरती चर्चा करतात. राजकीय पक्षांचे नेते काय म्हटले त्याच्यावरती इतर पक्षांचे त्याच्यावर उत्तर इतर नेत्यांनी काय दिली, या स्वरूपाच्या चर्चा राजकीय असतात. रोजच्या जगण्याचे जे प्रश्न आहेत सामान्य माणसाचे, ज्याचे विशेषतः हातावरती पोट आहे, मी आता जे म्हटलं ना की सर्वसामान्य माणसाच्या हाताबाहेर गेलेलं आहे हे सगळं, ज्याचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी खूप मोठी अडचण आहे. तेलाचे भाव, खाद्यतेलाचे भाव, म्हणजे भेसळ, तुकाराम मुंडेंची जी काय भेसळ विरोधी जी काय भूमिका आहे किंवा जी काय त्यांच्या कारवाया सुरू आहेत, तो तर आणखी वेगळा भाग आहे. मात्र इथं लोकांना महागाईने इतकं ग्रासलेलं आहे की गेल्या 30-40 वर्षामध्ये अशा पद्धतीची इतक्या मोठ्या प्रमाणातली महागाई मी तर पाहिलेली नाही. 1-2 रुपयांनी साखर वाढली आहे समजू शकतो, 4 रुपयांनी तेल वाढले समजू शकतो, पण एकदम साखर जवळजवळ दुप्पट झाली आहे. किरकोळ भाव जो साखरेचा आहे तो खरं तर चिंता व्यक्त करायला लावणार आहे. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे नेते हे केवळ आरोप प्रत्यारोपात अडकलेले आहेत. सर्वसामान्य हे वेळ आहे खरं तर भाववाढीच्या विरोधात आंदोलन करण्याची, पण कुठल्याही राजकीय पक्षाला त्या संदर्भानं काही सुचताना दिसत नाही. प्रत्येकजण आपल्या नेत्याच्या मेळाव्यात, आपल्या नेत्यांच्या परिषदा आणि त्यांचं मोठेपण आणि त्यांचंच कसं बरोबर आहे याच्यामध्ये सर्वजण गुंतलेले आहेत. सर्वसामान्य माणसासाठी आत्ता जो कळीचा मुद्दा आहे तो भाववाढ आहे. सणासुदीचे दिवस आहेत आणि ही भाववाढ अजून किती वाढणार आहे, साखर अजून किती वाढणार आहे, गहू अजून किती वाढणार आहे, कांदा अजून किती वाढणार आहे, तेल अजून किती वाढणार आहे, कडधान्याची दर तर मी तुम्हाला सांगितलीच नाहीत, कारण कडधान्याचे दर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले. एकूण काय तर महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मी मगाशी म्हटलं तसं की राजकीय पक्षांनी याच्यावरती आंदोलन करण्याची, भाववाढ कमी करा असं सरकारकडं मागणी करण्याची ही वेळ असताना राजकीय पक्षाचे सगळे, त्याला अपवाद कुणीच नाही, हे सगळे राज्यकर्ते, सगळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा नेते हे केवळ कुठल्या तरी भावनिक विषयामध्ये, कुठल्या तरी वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकलेले दिसत आहेत. सर्वसामान्यांचे विषय, सर्वसामान्यांच्या दृष्टीनं जगण्याचे जे विषय आहेत ते विषय घेऊन खरं तर राजकीय पक्षांनी पुढे आलं पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत आणि सरकारला महागाईवरती नियंत्रण आणायला भाग पाडलं पाहिजे. खरं तर सरकारचं हे काम आहे आणि सरकार करत नसेल तर राजकीय पक्षांचं जे विरोधातले आहेत त्यांचं हे प्रमुख काम आहे. अर्थात हे सगळे विसरून फक्त आपले नेते आणि आपल्या नेत्यांचं कौतुक याच्यात सगळे अडकलेत. मला असं वाटतं की यापुढच्या काळात तरी या सगळ्यांना सुबुद्धी येईल आणि खरोखरच सर्वसामान्य माणूस जो महागाईत भरडला जातोय त्याच्यासाठी त्याची दखल कुणीतरी घेईल आणि याच्यावर काही उपाययोजना करेल अशी अपेक्षा करूया. आपण आज इथंच थांबू या व्हिडिओवर. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.